मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे। त्यांची अचानक प्रकृती खालावल्याची माहिती मिळतेय। सध्या डॉक्टरांकडून त्यांची तपासणी सुरू आहे। त्यांना पुन्हा सलाईन सुरू करण्यात आलेली आहे आणि हृदयाची तपासणी देखील सुरू आहे। 2D इको ईसीजी सह अत्याधुनिक मशीन्सद्वारे त्यांची तपासणी केली जाते। काल बीड दौऱ्यावर गेल्यापासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। विशाल, काय अधिक तपशील डॉक्टरांकडून मिळतात? रेश्मा, काल सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी डिस्चार्ज घेतला होता आणि ते बीडमध्ये एका सोहळ्याला गेले होते। मात्र तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर त्यांनी अंतरवालीचाही दौरा रद्द केला आणि ते थेट पुन्हा रुग्णालयात दाखल झाले। मात्र आज सकाळपासून त्यांचा हात आणि छातीत दुखत होतं अशी माहिती मिळते। त्यानुसार त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते। मात्र दुपारनंतर त्यांना पुन्हा त्रास व्हायला लागला। त्यामुळे डॉक्टरांनी हृदयाशी संबंधित 2D इको ईसीजी सह काही तपासण्या केल्या आहे आणि त्यांना आता आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। रेश्मा, विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं होतं। ते त्यांनी 12 जुलैपर्यंत स्थगित केलेलं आहे। महिन्याभरासाठी 1 महिन्याचा वेळ त्यांनी सरकारला दिलेला होता। या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला। मात्र त्यांची तब्येत अचानक खालावली। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आजही त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, पत्रकार परिषद घेतली। मात्र पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळते।